सुख संवाद क्रियामुळे भोगी आदर्श पूर्ण गाव होईल वाचता वर्तता ग्रामगीत वाचता वर्तता ग्रामगीत सगुणात महाराज जनवेद ग्रामगीता अध्याय 24 यात्रा मेळे श्री गुरुदेवाय नमः. श्रोत्याने केला प्रश्न गावी संप्रदाय असती भिन्न वेगवेगळे त्याचे ऐकून देवधर्म उत्सवादी ते सार्वजनिक उत्सव येती तरी आपण असे वेगळे समजती आपापली भिन्न मानुनी संस्कृती चालती सर्व त्यांचे फंड निरनिराळे सजविते भिन्न देवळे कोठे प्रतिमा पूजेचे सोहळे कोणी मूर्ती विरोधक कित्येकांचे तीर्थी धाव ते इतरासही देती उठाव इकडे ओस पडले गाव तरी परवा नाही या सर्वांचे मते वेगळे भिन्न त्यांची संत मंडळी एक एकाची करती टवाळी आपापल्या गोटात वेगवेगळ्या शिष्य शाखा वेगवेगळे गुरुदेव कोणी न मिळती एक एका करती उत्सव अपुले खरे खोटे ज्ञान आहे अंधरुड्या शिकविती पाही गट पडले भाविकांचेही मिरविती द्वाही अपुराही हे जोरी कन होती तोरी संघटनेची फजिती यासी उपाय कोणी रीती तेची आम्हा सांगावे. श्रोत्यांचा प्रश्न मार्मिक उत्तर आहे का आवश्यक गावापासून विश्वापर्यंत देख जरुरी त्याचे भिन्न भिन्न झाले गट वेगवेगळे पडले तट आकुंचित मत शिकविती रोगट समाजासी अंधश्रद्धेस आणुनी पूर लोक रुजविते मिथ्याचार त्यांच्या उत्सवाचे प्रकार विचित्रचे असती अपार धनाचे धुळधाणी अनिष्ट प्रथांचे पेरणी फुटेल वृत्ती वाढेल जनी